थंडीमध्ये हा हळीवाचा लाडू प्रत्येकाने एक तरी दररोज खाल्लाच पाहिजे. जर का तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम असेल किंवा कंबरदुखीचा किंवा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता, रक्ताची कमतरता किंवा हाडेदुखी, सांधेदुखी असे जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर हे असे लाडू तुम्ही नक्कीच करून खाल्ले पाहिजेत. हा हळीवाचा एक लाडू म्हणजे बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहे. अगदी योग्य प्रमाण वापरून आपण हे लाडू बनवलेले आहेत, त्यामुळे अतिशय सुंदर असे होतात. लाडू खराब होऊ नयेत म्हणून छान अशी टिपसुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर रूम टेम्परेचरला हे लाडू 4 ते 5 दिवस आरामात टिकतात आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर 1 महिनाभर तरी व्यवस्थित राहतात. तर रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हळीवाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी 100 ग्रॅम हळीव घेतलेले आहेत. तर याला अळीव असं देखीलही म्हटलं जातं. तर हे हळीव तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज असे उपलब्ध होतील. हे हळीव तिळाप्रमाणे बारीक असतात व आकाराने थोडेसे लांबट असतात. मेजरिंग कपने बरोबर अर्धा कप हे हळीव आहेत आणि सेम त्याच कपाने 1.5 कप हा खोवलेला ओला नारळ घेतलेला आहे. इथं एक मध्यम आकाराचा नारळ फोडून त्याच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून हा नारळ आपण खोवून घ्यायचा आहे. तर बरोबर 1.5 कप आपल्याला इथं खोवलेला ओला नारळ घ्यायचा आहे. आणि सेम त्याच कपाने गच्च भरून 1 कप भरून इथं मी गूळ घेतलेला आहे. आणि इथं नारळाचं पाणी घेतलेलं आहे. तर आपण जो नारळ फोडलेला आहे त्यातील जेवढं पाणी निघेल तेवढं आपल्याला हे हळीव भिजण्याकरता वापरायचं आहे. आणि आवडीप्रमाणे सुकामेवा घेतला आहे. सुकामेवा पूर्णपणे ऐच्छिक आहे. आता इथं आपण एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा तूप घालूया. तूप छान वितळलं की लगेच आपण यामध्ये हळीव घालूयात. तर हळीव आपण भाजून घ्यायचे. आपण असे हळीव भाजून का घ्यायचे, तर हळीव भाजल्यामुळे आपले लाडू खूप असे चिकट चिकट तयार होत नाहीत किंवा गिळगिळीत तयार होत नाहीत. तर आता हे हळीव आपण एकदम मंद गॅसवरती आपण जसे तीळ भाजतो त्या पद्धतीनेच आपण हे 1-2-3 मिनिट छान असे चटचट उडेपर्यंत भाजून घेऊया. तर आता तुम्ही इथं बघू शकता, छान आपले इथं हळीव आपण 1-2-3 मिनिट छान मंद गॅसवरती भाजून घेतलेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे हळीव आपण एका भांड्यात काढून घेऊया. तर आता इथं तुम्ही बघू शकता, आता आपण हे हळीव काढून घेतले आहेत एका भांड्यामध्ये. आता त्यामध्ये आपण जे नारळाचं पाणी घेतलं होतं तर ते सगळं यामध्ये ओतायचं आहे आणि छान मिक्स करून आपण हे 10 ते 15 मिनिट भिजवून घ्यायचं आहे. तर अळीव हे पटकन पाणी शोषून घेतं, त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळेसुद्धा भिजवण्याची गरज नाही. तर फक्त 10 ते 15 मिनिटातच हे छान भिजतं. तर आता हे नारळाचं पाणी आपण यामध्ये छान मिक्स करून घेतलं. आता झाकण लावूयात आणि 10 ते 15 मिनिटाकरता भिजण्यासाठी ठेवूयात. आता इथं मी परत गॅस ऑन केला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तूप छान वितळले की लगेच आपण जो घेतलेला सुकामेवा होता तर तो आपण आता थोडासा परतून घ्यायचा आहे. सुकामेवा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. आता 1-2 मिनिट आपण सुकामेवा छान परतून घेतला आहे. आता लगेच काढून घेऊया. तर आता परत त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालूया आणि आता आपल्याला खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर जे आपण घेतलेलं खोबरं होतं तर ते सगळं आपण यामध्ये ॲड केलं आहे. आणि आता आपण हे थोडंसं खोबरं 1-2-3 मिनिट छान असं मंद गॅसवरती भाजून घेऊया. आपण असं आधी खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडू बऱ्याच दिवसापर्यंत टिकायला मदत होते. आपण असं खोबरं परतल्यामुळे यामध्ये जो काही ओलावा असेल तर तो निघून जातो आणि बरेच दिवस लाडू टिकतात. आता आपल्या इथं आपण खोबरं छान परतून घेतले. आता लगेच आपण यामध्ये भिजवलेले हळीव घालायचे. तर आता तुम्ही बघू शकता, हळीवसुद्धा आपले छान इथं भिजलेले आहेत. आणि यामध्येच लगेच गूळसुद्धा घालायचं आहे. तर 1 कप गूळ घालूयात. तर कपामध्ये गूळ भरताना मी थोडासा दाबून भरला होता आणि एवढ्या गुळापासून मध्यम गोडीचा असा लाडू तयार होतो. तुम्ही जर खूप जास्त गोड खात असाल तर 1/4 कप इतका तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. आणि गूळ घेताना एकदम बारीक चिरूनच घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळला जातो. आता गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे सगळं एकत्र एकजीव करून छान असं गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे.
गॅस आपल्याला इथं अजिबात मोठा करायचा नाही, तर बारीक गॅसवरतीच सगळं हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता गूळ आपला इथं पूर्णपणे विरघळलेला आहे, तरीसुद्धा आपल्याला हे सारण अजून परतायचं आहे. जवळपास आपण सगळं गूळ वगैरे घातल्यानंतर 10 ते 12 मिनिट तरी आपल्याला हे मिश्रण परतून घ्यावं लागतं मंद गॅसवरती. आणि आपलं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालंय का नाही ते कसं ओळखायचं, तर आपल्याला असं परतत असताना थोडंसं जड जातं परतताना, आणि आपण हातावरती असा एखादा गोळा करून बघायचा. जर आपल्याला गोळा चिकट लागत असला तर आपलं लाडूचं मिश्रण तयार झालं नाही असं समजायचं. मग अजून थोड्या वेळ तुम्ही परतून घेऊ शकता. तर आता इथं माझं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालंय. आता आपण एक गोळी तयार करून बघूयात. तर असं हातामध्ये थोडंसं घ्यायचं, एक छोटासा आपण असा गोळा तयार करून बघूयात. तर तुम्ही आता बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच की छान याची गोळी तयार होते, अजिबात माझ्या हाताला चिकटत नाही. म्हणजे आपलं हे लाडूसाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालंय. तर आता इथं मी गॅस बंद केलेला आहे, आणि आता गॅस बंद करून आपण जो तुपावरती परतून घेतलेला सुकामेवा होता तर तो आता यामध्ये ॲड केला आहे. सुकामेवासुद्धा छान यामध्ये मिक्स करून घेतला. आणि आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे, आणि थोडंसं जायफळ आपण यामध्ये किसून घालूया. आता परत हे छान मिक्स करून घेऊया. छान सुंठ पावडर आणि जायफळ सगळ्या मिश्रणाला लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपलं हे लाडू बांधण्यासाठी मिश्रण रेडी झालंय. तर आता आपण हे थोडंसं गार करून घेऊया आणि मग आपण याचे लाडू बांधून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता छान इथं हे मिश्रण थोडंसं कोमट झालंय, आणि आता आपण कोमट असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे, म्हणजे पटापट लाडू बांधले जातात. हे गार झाल्यानंतर सुद्धा याचे लाडू वळले जातात, पण आपण गरम असतानाच आपण असे लाडू वळले तर अगदी 5 मिनिटात तुमचे हे लाडू तयार होतील. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच, अगदी अलगद आपला लाडू वळला जातोय, आणि किती सुंदर आपला लाडू दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच. अगदी देखणा असा आपला लाडू इथं तयार झालेला आहे. तर हे हळीवाचे लाडू दिसायला खूप सुंदर असे दिसतात, त्यामुळे खूप छान वाटतात आणि खायला तितकेच भारी लागतात. तर तुम्ही बघितलं आपला पहिला लाडू इथं तयार झालेला आहे. तर अजून एक लाडू तुम्हाला मी इथं करून दाखवते. तर अजून एक करूयात. अळीवामध्ये भरपूर असं पोषण तत्व असल्यामुळे हे आपल्या केस गळतीवर, कंबरदुखीवर, किंवा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी असे बरेच फायदे आपल्याला या लाडूमुळे मिळतात. किंवा आपले सांधेदुखी, हाडेदुखी असतील तर तीसुद्धा कमी होते. आणि बाळंतिणीला तर हे लाडू आवर्जून दिले जातात. खीर असू देत किंवा लाडू असू देत. डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांनी किंवा आपण थंडीमध्ये असा हळीवाचा लाडू किंवा अळीवाचा लाडू आपण दररोज एक तरी खाल्लाच पाहिजे. यामुळे आपल्या शरीरासाठी खूप असा फायदा होईल. तर तुम्ही बघितलं अजून एक लाडू आपण इथं तयार करून घेतला आहे, आणि हा सुद्धा लाडू तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात. आणि जर का तुम्हाला असे एकसारखे लाडू वळता येत नसतील तर तुम्ही एखादा चमचा किंवा एखादी छोटी पळी असेल तर ती वापरू शकता. तर एवढ्या साहित्यामध्ये बरोबर माझे इथं 17 लाडू तयार झालेत. मध्यम आकाराचे असे मी हे लाडू करून घेतलेत. तर कशी वाटते तुम्हाला माझी ही हळीवाच्या लाडूची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला माझा हा आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला पण माझ्या अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं एक लाडू आपण तोडूनसुद्धा बघूयात. तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला इथं लाडू तयार झालेला आहे. अजून थोडासा कोमट आहे, थंड झाल्यानंतर अजून छान होतात हे लाडू. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.